जय शिवराय. मी सागर. महाराष्ट्र धर्म या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कैलासवासी आशाताई भोसले यांच्या शोक सभेचा प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठीचा घोर अपमान केला. महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हे त्या राज्याच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक आहेत. आणि असं असताना इतक्या मोठ्या सर्वोच्च पदावरती बसणाऱ्या व्यक्तीला जर मराठी साधं वाचता येत नसेल तर काय बोलायचं आपण. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. उत्तम विनोद बुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झाले झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या. सुरानी अभंगातील उत्क्रोध, भक्ती, गीतातील अनुराग, श्रृंगार, गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. या राज्याची मातृभाषा ही मराठी आहे आणि महाराष्ट्राच्या इतक्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या माणसाला मराठी वाचता येत नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं का? तर अजिबात नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव अजिबात नाही. परंतु ज्या माणसांनी या संपूर्ण महाराष्ट्राला, या संपूर्ण राजकारणाला वेठीस धरलंय तेच या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. आणि आश्चर्य म्हणजे असं आहे की तो शोक प्रस्ताव वाचताना मराठी नीट वाचता येत नसताना तिथे एकाही सदस्याने त्याच्यावरती आक्षेप नोंदवला नाही. राहुल नार्वेकर हा माणूस मराठी अस्खलित वाचत होता, चुकीच्या पद्धतीने वाचत होता, हे त्या सभागृहात उपस्थित असणाऱ्या एकाही सदस्याला कळलेलं नाही असं माझं मत आहे. जर कळलं असतं तर त्यांनी निदान त्याच्यावरती आक्षेप घेतला असता, त्यांना थांबवलं असतं. परंतु हे घडताना दिसलं नाही. काल सन्माननीय राजसाहेबांनी याचा खरपूस समाचार घेतला. पंडित दीनानाथ मंगेशकर हे जर ह्यांना माहिती नसतील, त्यांचा उल्लेख ते दीनदयाल मंगेशकर म्हणून करत होते. इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. तुम्ही इतक्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनामध्ये बसलेला असताना तुम्हाला मराठी वाचता येत नाहीये. आणि असे मराठी वाचता न येणारे त्या विधानसभेमध्ये कितीतरी लोक असतील. एक राहुल नार्वेकर आज फक्त समोर आलाय. शोक प्रस्ताव होता. त्या शोक प्रस्तावाच्या वाचनाच्या निमित्ताने त्या विधानसभेमध्ये कसे अडाणी लोक बसलेले आहेत याचंच प्रदर्शन झालं. या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि काळीमा फासण्याचं काम सध्याच्या राजकारण्यांकडून होत आहे. परंतु माझं असं मत आहे की खरोखर लाज जर कोणाला वाटली पाहिजे ना, तर ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस यांचाच त्यांना आशीर्वाद आहे. म्हणूनच राहुल नार्वेकर नावाचा बिंडोक माणूस आज विधानसभेचा अध्यक्ष आहे. ही दुसरी टर्म आहे त्यांची. 2 टर्म ज्या माणसाला तुम्ही विधानसभेचा अध्यक्ष बनवताय त्यांना मराठी वाचता येत नाही. तो अडाणी आहे. रिक्षावाल्यांना मराठी शिकवण्याच्या अगोदर ह्या दगड धोंड्यांना अगोदर मराठी शिकवायला पाहिजे. राहुल नार्वेकर सारखा धोंडा पहिला विधानसभेमधून त्यांना त्याची हाकलपट्टी केली पाहिजे. अरे काय चालवलंय आपण? काहीही वागलो, कसेही वागलो, लोक काही करू शकत नाही असा भ्रम ह्यांचा झालेला आहे. आणि म्हणून या अशा लाजिरवाण्या, या अशा गोष्टी त्यांच्याकडून करतायत. असे कितीतरी लोक असतील त्या विधानसभेमध्ये, या नेत्यांमध्ये, या पुढाऱ्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये, आमदार खासदारांमध्ये असे कितीतरी लोक असतील ज्यांना मराठी वाचताच येत नसेल. आपण इतक्या मोठ्या संविधानिक पदावरती असतो. आपल्या भाषेवरती आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. परंतु ह्यांचा आणि भाषेचा काहीही संबंध नसतो. ह्यांचा आणि जनतेचा काही संबंध नसतो. यांना फक्त पैसा ओरबाडायचा असतो, महाराष्ट्र ओरबाडायचा असतो. हेच यांचे धंदे त्या विधानसभेमध्ये बसून चाललेले असतात.
म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या लोकांनी ते विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलंय त्यांचा हा घोर अपमान आहे, समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे. मराठी भाषेवरती अन्याय फक्त परप्रांतीयांकडून होत नाहीये, तर या असल्या बिंडोक धोंड्यांकडून देखील होतोय, हे आज आपल्याला दिसलंय. माझं तर म्हणणं आहे की शासनाने मराठीच्या शिकवण्या ह्या परप्रांतीय रिक्षावाल्यांच्या न घेता अगोदर ह्यांच्या शिकवण्या चालू करायला पाहिजे. त्यांचे शब्दोच्चार चुकत होते, कुठल्या शब्दाचा काही उच्चार करत होते, त्याला स्वतःला तर लाज शरम विकून खाल्ले या लोकांनी. अन्यथा राजीनामा घेतले पाहिजेत. संपूर्ण राजकारणाचा सत्यानाश करून टाकलाय, या राज्याचा सत्यानाश करून टाकलाय. आज लोक संपूर्ण हतबल आहेत. हे असे मराठीचे माय मराठीचे धिंडवडे काढत असताना लोक शांतपणे बघतायत आणि बघण्याशिवाय लोकांकडे काय पर्याय नाहीये. कारण व्यवस्थाच अशी बनवून ठेवली आहे की लोक संपूर्णपणे त्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. आज प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे, अशा असंख्य समस्या असताना लोक कोणता आवाज उठवणार आहेत. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की आपण अराजकतेच्या उंबरठ्यावरती आहोत. जनतेचा एक वेळ अशी येणार आहे की जनतेचा इतका मोठा प्रचंड उद्रेक होणार आहे या महाराष्ट्रामध्ये की तो थांबणे कठीण होणार आहे. अनेक तज्ञांनी, मी कालपासून बघतोय, अनेक लोकांनी आपलं मत व्यक्त करताना असं म्हटलं की हा शोक प्रस्ताव हा आशाताईंचा नसून हा मराठीचा शोक प्रस्ताव आहे असं म्हटलं. परंतु माझं मत वेगळं आहे. मी तर म्हणेन राहुल नार्वेकर सारख्या बिंडोक माणसाचा तो शोक प्रस्ताव आहे, त्याच्या राजकीय भवितव्याचा तो शोक प्रस्ताव आहे. आणि समस्त मराठी लोकांनी याच्या ढुंगणावरती लाद घातली पाहिजे. इथून पुढे हा माणूस कधीही निवडून येता कामा नये. परंतु राजकारण ह्या पदांवरती, पैशाच्या जीवावरती हे लोक तिथे बसतात, पैसे वाटून निवडून येतात, अक्षरशः खैराती वाटल्या जातात निवडणुकीच्या काळामध्ये. आणि पैसे वाटून मिळवलेली ही सत्ता ही भोगताना हे असेच प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. घराणेशाहीने तर करच केलाय. एका एका घरामध्ये मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, बाप खासदार तर मुलगी नगरसेवक, बाप खासदार मुलगा आमदार. या देशातील लोकशाही कधीच संपलेली आहे. हा देश हा पारतंत्र्यामध्येच गेला आहे. आणि हा पारतंत्र्यामध्ये आपण कोणाकडे गेला आहे? या समस्त राजकारण्यांच्या पारतंत्र्यामध्ये देश गेलेला आहे. इंग्रजांपेक्षा जर देश हा लुबाडण्याचं जर कोणी काम केलं असेल ना, तर स्वातंत्र्यानंतरच्या या पुढाऱ्यांनी केलेलं आहे. शेवटी एवढंच सांगेन की देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या. ह्या विधानसभा अध्यक्षांना तात्काळ त्या पदावरून हटवून टाकलं पाहिजे. आणि हाच खरा मराठीचा सन्मान असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय शिवराय.